Django फोल्डर ओपन केला, cmd तर एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हेट करतो, स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिव्हेट स्क्रिप्ट cd विला एजन्सी. ठीक आहे, नंतर आपले जे एन्व्हायरमेंट आहे ते ऍक्टिव्हेट करतो, एनव्ही स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिव्हेट, नंतर कोड स्पेस डॉट त्याला आपला बेस कोड ओपन, नंतर cd विला एजन्सी त्या प्रोजेक्टमध्ये एंट्री घेतो, तर रन करतो py मॅनेज py रन सर्व्हर. केलं, ऍडमिन पण ओपन करतो, स्लॅश ऍडमिन. हा काय झाला, आपला प्रोजेक्ट स्टार्ट झाला. आता आपले काम कसे कुठपर्यंत आलं फक्त, ठीक आहे, की वर्किंग करायचं होतं. ठीक आहे, यासाठी आपल्याला आता मी काय करतो, नाव बार ओपन करतो. प्रॉपर्टी प्रॉपर्टी डिटेल्स. ठीक आहे, आपले होम पण नाव बार कोणतं यूज करायचे, ऍडमिनचं. ठीक आहे, आणि ते कॉपी पेस्ट करतो. ठीक आहे, ते व्हिडिओ टाकतो, व्हिडिओ व्हिडिओची लिंक बनवली. ठीक आहे, इथं पण व्हिडिओ करतो, ठीक आहे, व्हिडिओ. ठीक आहे, ते आपली लिंक बनवली होती, त्याला कॉपी केलं. ठीक आहे, URL मध्ये आले, आता URL मध्ये ती लिंक क्रिएट करतो, क्रिएट केलेली ती पाथ बनवतो त्याला. ठीक आहे, होम इन्फॉर्मेशन. ठीक आहे, काय बनवलं, एक पाथ बनवला. ठीक आहे, आता ते फंक्शन बनवतो, व्ह्यूज मध्ये आलो. ठीक आहे, आपल्याला किती फील्ड्स येतात, आपल्याकडे 3च फील्ड्स येतात. ठीक आहे, ॲज इट इज स्लायडरला कॉपी करतो मी. स्लायडरला कॉपी केला, देन पेस्ट केलं. ठीक आहे, विंडो की आपली व्हिडिओची लिंक होती ती केली. इथं पण व्हिडिओ व्हिडिओ डॉट HTML. मला या ऑब्जेक्टची गरज आहे का आता, स्लाईडची त्याची गरज नाही. ठीक आहे, या पण ऑब्जेक्टची गरज नाही. त्याला कॉपी केलं, व्हिडिओ डॉट HTML ला. नंतर ॲडमिन मध्ये आलो, टेम्पलेट ॲडमिन न्यू फाईल. ठीक आहे, व्हिडिओ डॉट HTML फाईल बनवली. ठीक आहे, आता कोड आणतो मी, आपण हा नाही. ठीक आहे, एक आपलं कोणतं आहे, स्लायडरचं घेतलं. ठीक आहे, कॉपी केला कोड, पुन्हा व्हिडिओ डॉट HTML वर आणला, इथे पेस्ट केला. ठीक आहे, इथं काय आपल्याला एक इमेज आहे. ठीक आहे, व्हिडिओ इमेज, व्हिडिओ इमेज, व्हिडिओ टायटल, आणि याच्या डिटेल्सची गरज नाही आपल्याला. आपल्याला काय लागते, व्हिडिओ लिंक. ठीक आहे, लिंक. ठीक आहे, सेव्ह व्हिडिओ करतो. सेव्ह व्हिडिओ, सेव्ह व्हिडिओ. ठीक आहे, हा झाला माझा पहिला फॉर्म क्रिएट झाला. ठीक आहे, इथं स्लायडर आहे. ठीक आहे, स्लायडर व्हिडिओ इमेज
व्हिडिओ इमेज, ठीक आहे, व्हिडिओ टायटल आणि व्हिडिओ लिंक. लिंक झालं माझं क्रिएट झाला, फॉर्म क्रिएट झाला. ठीक आहे, आता मला टेबलची काही गरज नाही आता सध्या, पण टेबल ॲज इट इज ठेवतो. ठीक आहे, आलो ब्राउझरला. ठीक आहे, आलो, रिफ्रेश केलं, होम पेजवर आलो. ठीक आहे, व्हिडिओवर आलो, व्हिडिओ क्लिक केला, हो व्हिडिओचा माझा काय आला, फॉर्म आला. ठीक आहे, आता मला करायचं त्याला सेव्ह करायचं. ठीक आहे, व्हिडिओ, ठीक आहे, त्याला टेक्स्ट सेंटर देतो, टेक्स्ट सेंटर, टेक्स्ट सेंटर. जे पण माझे कसे HTML मध्ये येतं ते काय करतो मी आता, H3 थोडी हेडिंग थोडी कमी करतो त्यांची. H1 मध्ये येते व्हिडिओ इमेज, ते आपले व्हिडिओ टायटल, व्हिडिओ लिंक, हे जे H1 मध्ये येते ते नाही H3 मध्ये केले. ठीक आहे, हे हेडिंग टाईप करते. ठीक आहे, वर्ड 6 देतो. ठीक आहे, मार्जिन टॉप देतो 2. ठीक, मी काय करेन ती वरून स्पेस घेईन थोडा. ठीक आहे, आता तिथे कुठं स्पेस दिसतो जास्त नाही, मी रिफ्रेश करतो, त्याने थोडा स्पेस घेतला. आता मला वरच्या याची काही गरज नाही, वरच्याची रिमूव्ह करतो सिंपल, खालची ठेवतो, खालच्या रोजची, कारण वरून ऑलरेडी स्पेस आहे माझा वर साईड. आले वर, अजून ह्याला मार्जिन 5 करतो. ठीक आहे, थोडं स्पेस. ठीक आहे, व्हिडिओ, व्हिडिओ टायटल, व्हिडिओ. ठीक आहे, आणि व्हिडिओ इमेज, व्हिडिओ लिंक. एक राहिलं, इमेज. हा झाला माझा टेबल क्रिएट. व्हिडिओ टायटल आहे, व्हिडिओ लिंक आणि व्हिडिओ इमेज आहे. ठीक आहे, ॲज इट इज मी सेम तसंच करतोय, त्यांची जे नाव येतात. ठीक आहे, व्हिडिओ इमेज. ठीक आहे, पेस्ट केले, झाले माझी फॉर्म पण आता क्रिएट झाला, टेबल पण क्रिएट झाला. नेमला सिलेक्ट करतो. ठीक आहे, एक मॉडेल बनवत होता. आता मॉडेल कशा बनवायचे आपल्याला, ऍडमिन ॲपच्या याच्यात. ठीक आहे, डेटा पेस्ट करतो आधी. ठीक आहे, चले आता. ठीक आहे, व्हिडिओ इमेज, इमेज अपलोड टू स्टॅटिक स्लॅश ॲडमिन स्लॅश. इमेजचा मॉडेल झाला क्रिएट. ठीक आहे, टायटल पण झालं. ठीक आहे, आता लिंक आहे. आता लिंक मध्ये माझी लिंक किती, 300 पेक्षा पण जाऊ शकते, त्याच्यापेक्षा जास्त पण जाऊ शकते. मी काय करतो, टेक्स्ट फील्ड यूज करतो. टेक्स्ट फील्डला काय लिमिट आहे त्याला, टेक्स्ट फील्डला लिमिट नाही, अनलिमिटेड स्टोअर कर जे पण व्हिडिओ. ठीक आहे, व्हिडिओ, व्हिडिओ मॉडेल पण बनवला. ठीक आहे, आता टेक्स्ट फील्ड काय यूज केली, कारण त्याला आपल्याला जी लिंक, सॉरी टाइम फील्ड झाला, टी एक्स टी. ठीक आहे,
टेक्स्ट फील्डला लिमिट आहे का? नाही. त्याला मॅक्स लेंथ नाही का नाही, आपण किती पण स्टोअर करू शकतो त्याच्या आतमध्ये. ठीक आहे. झाला माझा मॉडेल क्रिएट. आता जो डेटा आहे तो काय करतो, मी सेव्ह करतो व्हिडिओ थ्रू. व्हिडिओ डॉट एच मध्ये आलो. ठीक आहे. जी लिंक बनवलेली ती कॉपी केली. ठीक आहे. URL मध्ये आलो, पेस्ट केली. ठीक आहे. आलो, फंक्शन बनवला. ठीक आहे. फंक्शन बनवला. आता मी काय करतो, डेटा सेव्ह करतो. ठीक आहे. डेटा काय करतो, तो सेव्ह करतो. आता जे आपला मॉडेल आहे, मॉडेल कोणता आहे आपला? व्हिडिओ मॉडेल. ठीक आहे. त्याचा मॉडेल क्रिएट केला. ठीक आहे. पेज मध्ये आलो. ठीक आहे. स्लाइडर मॉडेल तिथे व्हिडिओ मॉडेल करतो. ठीक आहे. आता तो डेटा काय करतो, मी सेव्ह करतो. तो डेटा काय करतो, आता सेव्ह करतो. आपला कोणता आहे? व्हिडिओ इमेज आहे, व्हिडिओ टायटल आहे, व्हिडिओ लिंक आहे. ठीक आहे. आपली व्हिडिओ इमेज कशी देणार आहे? फाईल मध्ये येणार आहे. व्हिडिओ टायटल पोस्ट मध्ये, व्हिडिओ लिंक ते पण पोस्ट मध्ये येणार आहे, पण ते टेक्स्ट आहे. काय? व्हिडिओ लिंक आपली ती इमेज नाही ना, लिंक आहे. लिंक त्याच्या आपल्या स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे. झाला माझा सेव्ह डेटा. तर पण स्लाइडर व्हिडिओ करतो. ठीक आहे. झाला माझा डेटा सेव्ह. त्याला मी काय करतो, आता टेबल मध्ये पण प्रिंट करतो. ठीक आहे. व्हिडिओ कमेंट आउट करतो, ऑब्जेक्ट पास करतो, कॉमा ओबीजे, कॉमा जेट. काय केलं, ऑब्जेक्ट पास केलं. ठीक आहे. रिटर्नची मला काही गरज नाहीये HTTP आता आलो. आता मी काय करतो, आता जे आपण मॉडेल तर बनवलेलं आहे त्याला मेक मायग्रेशन मायग्रेट केलं का? नाही. त्याला मेक मायग्रेशन मायग्रेट करू. आता UI मॅनेजर UI मेक मायग्रेशन केलं. त्याला आता मायग्रेट करू. मायग्रेट. ठीक आहे. रन सर्वर. ठीक आहे. झालं माझा परत रन. आलो ब्राउझरला, रिफ्रेश केलं. आता व्हिडिओची लिंक. ठीक आहे. ठीक आहे. एक नवीन टॅब हे केला. ब्राउझर जस्ट व्हिडिओ होतो यूट्यूब में. नॉट व्हिडिओ. आपल्याला जास्त मोठा व्हिडिओ नाही घ्यायचा, जस्ट नॉर्मल. त्याची लिंक पाहिजे आपल्याला. ठीक आहे. लगेच ना. ठीक आहे. ही जी लिंक आहे त्याची ती लिंक कॉपी केली व्हिडिओची. इथं आलो. ठीक आहे. तर व्हिडिओ लिंक टाकली. काय की त्याची व्हिडिओ लिंक टाकली. ठीक आहे. आता टायटल देतो त्याला. ठीक आहे. टायटल दिलं आणि एक इमेज घेतो. जस्ट इमेज घेतली. कंटेंट व्हिडिओ काय केला, सेव्ह केला.
माझा काय झाला, डेटा सेव्ह झाला. ठीक आहे, ब्राउझर रिफ्रेश केलं. ठीक आहे, पण माझा टेबलमध्ये डेटा प्रिंट झाला का, नाही झाला. ठीक आहे, तर मी डेटा पास केला, पास तर केला व्हिडिओ थ्रू. ठीक आहे, पण व्हिडिओ डॉट एचटीएमएल मध्ये फॉर लूप मध्ये काय माझं तिथं तिथं स्लाइडर. ब्राउझर आलो, रिफ्रेश केला, आता डेटा आला माझा. ठीक आहे, पण ऍक्शनची जागा काय आलंय माझं, टायटल आले. ठीक आहे, इथं काय करतो की एमटी टॅग घेतो. ठीक आहे, एमटी टॅग पण नाही आपल्याला टीडी मध्ये. ठीक आहे, जस्ट टीडी टेबल डेटा. ठीक आहे, रिफ्रेश केलं, ठीक आहे, आलं. पण व्हिडिओ लिंक बहुत काय मिस्टेक झाली. ठीक आहे, व्हिडिओ लिंक. ठीक आहे, इथं काय व्हिडिओ डिटेल्स आहे माझं, इथं लिंक नाही. ठीक आहे, ब्राउझर आलो, रिफ्रेश केलं, व्हिडिओ लिंक पण आली, पण आता इमेज नाही आली. चेक करू, ब्राउझर कोड मध्ये आलो. ठीक आहे, आपलं नेम काय दिलेलं आहे, व्हिडिओ इमेज. ठीक आहे, इथं यूज काय केलंय, व्हिडिओ इमेज. ठीक आहे, पण व्हिडिओ इमेज का नाही आली. आलं, ब्राउझरला रिफ्रेश केलं, टेबल डेटा स्लॅश आय डॉट इमेज, डेटा तर सेव्ह केलेला आहे. मॉडेल मध्ये काय आलेलं, व्हिडिओ इमेज इथं पण आहे. व्हिडिओ डॉट एचटीएमएल वर आलो. व्हिडिओ आय एम जी. ठीक आहे, रिफ्रेश केलं तरी व्हिडिओ इमेज आली नाही, ज़्यादा टेंशन नहीं. ठीक है, अब यहाँ पर लिंक क्रिएट करना पड़ेगा बटन थ्रू. एक टीडी दिया. ठीक है, टीडी में कर एच. ठीक है, HRF. ठीक है, डिलीट डिलीट, उसके बाद क्वेश्चन मार्क. ठीक है, स्लैश डिलीट वीडियो करो सिंपल, डिलीट वीडियो. ठीक है, क्वेश्चन मार्क, मतलब आईडी हमारी खत्म हो गई. जो आईडी बनाए हमने का एंड क्वेश्चन मार्क के थ्रू होता है. ठीक है, आईडी इक्वल्स डबल कर ली आई डॉट आईडी, आईडी के पास मैंने. ठीक है, बटन डिलीट. ठीक है, जो आईडी बनाया हमने उसको बना देते यूआरएल में. यूआरएल में डालो तो वीडियो डिलीट. ठीक है, सेव वीडियो आणि डिलीट व्हिडिओ. आलो व्ह्यूज मध्ये, व्ह्यूज मध्ये फंक्शन बनवतो का डिलीटचा, डेप डिलीट व्हिडिओ. ठीक है, रिक्वेस्ट रिटर्न HTTP रिस्पॉन्स, डेटा डिलीटेड. ठीक आहे, आता डिलीट करतो डेटा माझा. ठीक आहे, व्हिडिओ इक्वल्स मॉडेल डॉट, आपलं कोणतं मॉडेल आहे, व्हिडिओ मॉडेल डॉट ऑब्जेक्ट डॉट गेट. ठीक आहे, गेट मध्ये काय आलेलं आहे आपले आयडी. आयडी कशात आलेली,
रिक्वेस्ट डॉट पोस्ट मध्ये आयडी आलेली, रिक्वेस्ट डॉट गेट मध्ये आयडी आलेली. रिक्वेस्ट डॉट गेट मध्ये काय आलं आपला आयडी. त्याला डिलीट करा, डॉट डिलीट. ठीक आहे, त्याला तुम्ही काय करतो रिडायरेक्ट पण करून देतो. रिटर्न रिडायरेक्ट कोणत्या पेजवर करायचं आता. ठीक आहे, जे आपलं व्हिडिओचं पेज आहे. ठीक आहे, स्लॅश व्हिडिओ त्या पेजवर रिडायरेक्ट केलं. सेम तसं डेटाला पण ज्यावेळेस आपण डेटा सेव्ह करतो त्या टायमाला पण त्याला रिडायरेक्ट करून टाकलं. ठीक आहे, रिफ्रेश केलं, माझं बटन आले, डिलीट केले, झाला माझा डेटा डिलीट. ठीक आहे, आता जो बॅकएंडला डेटा आलेला आहे तर तो काय करायचा मला फ्रंट एंड मध्ये आणायचा. ठीक आहे, फ्रंट एंड मध्ये व्हिडिओ डॉट एचटीएमएल ची गरज आहे मला, गरज आहे. ठीक आहे, मॉडेलची गरज नाही. ठीक आहे, होम डॉट एचटीएमएल ची गरज आहे. ठीक आहे, आणि नाव बारची पण गरज नाही. ठीक आहे, इथं फॉर लूप स्टार्ट करतो. ठीक आहे, फॉर आय, पण आपण तिकडून डेटा सेंड केला कशात, नाही सेंड केला. ठीक आहे, व्ह्यूज मधून डेटा घेतो मी. ठीक आहे, आता व्ह्यूज कोणतं लागेल मला, युजर ॲपचं व्ह्यूज. ठीक आहे, आलो. ठीक आहे, होम पेजवर डेटा सेंड केला तो व्हिडिओचा, कोमा व्हिडिओ, डेटा सेंड केला व्हिडिओ थ्रू. ठीक आहे, होम डॉट एचटीएमएल वर आलो. व्हिडिओ मध्ये डेटा आलेला आहे आपला. ठीक आहे, फॉर लूप एंड करतो, एंड फॉर लूप एंड केला. ठीक आहे, सेम ॲज इट इज मला इथं फॉर लूप पुढे स्टार्ट करायचा आहे व्हिडिओ फ्रेम थ्रू, तर तसंच एंड पण त्याचा इथंच करायचा. ठीक आहे, आता इथं मी 2 जागा फॉर लूप यूज केलेले आहेत. इथं माझं कोणतं काय यूज होणार, फक्त हेडिंग जे आपलं टायटल आहे ते यूज होणार. ठीक आहे, ते पण आपलं टायटल आहे, कॉपी केलं. ठीक आहे, होम डॉट एचटीएमएल वर आलो, इथं पेस्ट केला व्हिडिओची टायटल, व्हिडिओचा टायटल आपला. ठीक आहे, मग आपलं काय व्हिडिओची लिंक आहे, कॉपी केली. ठीक आहे, होम डॉट एचटीएमएल वर आलो, इमेज मध्ये दिले व्हिडिओची लिंक टाकू. ठीक आहे, पण दुसरं काय आपलं व्हिडिओ इमेज. इथे लिंक टाकली, व्हिडिओची जागा व्हिडिओ इमेज टाकली. ठीक आहे, त्याची गरज नाही मला. ठीक आहे, ब्राउझर आलो, रिफ्रेश केलं, एजन्सीवर आलो, इथं रिफ्रेश केलं. ठीक आहे, आली माझी इमेज. ठीक आहे, ह्या इमेजवर क्लिक करतो, जी पण मी लिंक टाकलेली ती ओपन होईल. आणि माझी